नमस्कार, मी अर्चना's किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण बीटची रुचकर भाजी पाहणार आहोत। प्रथम बीटचा जो वरचा भाग असतो तो काढून घेऊयात। नंतर बीट सोलून घेऊयात। बीट सोलून झाले, आता किसून घेऊयात। बीट किसून झाले, आता फोडणी देऊयात। फोडणीसाठी मी इथे कांदा आणि ओली मिरची घेतली आहे। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालूयात। तेल गरम झाले की मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडली की घालूयात मिरच्या। मिरच्या परतून झाल्या की घालूयात कांदा। कांदा लालसर होईपर्यंत परतला की घालूयात किसलेले बीट आणि छान एकजीव होईपर्यंत परतून घेऊया। नंतर घालूयात चवीपुरते मीठ। मीठ घालून छान परतून घेऊया। 1-2 चमचे गरम पाणी घालून भाजीवर झाकण न ठेवता शिजू देऊया। झाकण न ठेवल्यामुळे भाजीचा रंग तसाच राहतो। भाजी शिजली की घालूयात ओले खोबरे आणि ओली कोथिंबीर। कोथिंबीरीमुळे भाजी दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते। अशा प्रकारे बीटची भाजी आपणही करून पहा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।